नमस्कार. कट्टा कोल्हापुरीवरती मी सरदार जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रथमतः गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर परवा म्हणजे 15 एप्रिलला वर्ल्ड आर्ट डे आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती आज कट्ट्यावरती एकदम वेगळी चर्चा होणार आहे. मुळात आर्टिस्ट आणि इतर लोकांची आपण मुलाखती घेतलेल्या आहेत, परंतु आर्ट ही एक थेरपी असू शकते, ही एक उपचार पद्धती आहे. याबद्दल आपल्याला एक विशेष माहिती देण्यासाठी आज आपल्या कट्ट्यावरती ज्या आलेल्या आहेत, सपना ओसवालजी, तुमचं कट्ट्यावरती स्वागत आहे. सपनाजी एक वेगळं काम करत आहेत आर्टमध्ये आणि आर्ट ही थेरपी कशी आहे याच्यावरती फार वेगळी गोष्ट आहे. माझ्या ज्यावेळी हे संपर्कात आले आणि मी हे बघितलं तर त्यावेळी खरंच ज्या गोष्टी आपण जाता जाता निग्लेक्ट केल्या होत्या की लहान मुलं खेळत आहेत, ती काहीतरी वेगळं आर्ट करतायत आणि काही एखाद्या वेळेला टेन्शनमध्ये असणं एखादा आर्ट बघितल्यानंतर आपल्याला एकदम विरंगाळ वाटतो, तर ही एक थेरपी असू शकते. ही सायकोलॉजिकल एक मस्त चांगली गोष्ट आहे की ज्याच्यामुळं मानसिकता एक वेगळ्या लेवलला जाऊ शकते. या गोष्टी आपल्याला सहसा ध्यानीमनी आल्या नाहीत, परंतु सपना ओसवालजी याच्यामध्ये फार वेगळं काम करतात. आणि मी वेगळे एक गोष्ट सांगेन, पाश्चिमात्य देशामध्ये जास्त करून अमेरिकेमध्ये या थेरपीवरती मोठं काम आहे. भारतामध्ये सहसा याच्यावरती जास्त काम नाही आहे, परंतु कोल्हापूरमध्ये आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे, कोल्हापूरमध्ये सपनाजी याच्यावरती फार मोठं काम करत आहेत आणि याबद्दलच आज त्या वेगवेगळी माहिती आपल्याला देणार आहेत. आर्ट म्हटलं की फक्त आर्टिस्ट लोकच करतात ते आर्ट आणि त्यांनीच ते करावं असं काहीतरी आपण म्हणतो. आणि दुसरं म्हणतो की आर्ट म्हणजे मनोरंजन किंवा विरंगुळा, एक छंद, परंतु तसं नाही आहे. तर आर्ट एक जीवनाचा प्रत्येकाचा एक वेगळा भाग आहे आणि तो असायला पाहिजे, तो जतन करायला पाहिजे. इतकी महत्त्वाची ती गोष्ट आहे आणि ती आज आपण त्यांच्याकडून समजावून घेणार आहोत. प्रथमतः जितकं मी याच्या बाबतीत नौखा आहे तसंच आपण सगळेजण आहात आणि जे प्रश्न तुम्हाला पडतील तेच माझ्यातून आज त्यांना विचारले जातील की मी तोच पहिला प्रश्न घेईन. आर्ट ही एक थेरपी आहे, ज्या आजच्या मुलाखतीची आपली थीम असणार आहे. तर ती कशी आहे आणि याच्या थेरपीमध्ये आता मागापासून तुम्ही खूप नावं सांगितलेत मला. ब्रेसलेस पेंटिंग असेल, जे आज आम्ही इथं दाखवणार आहोत आपल्याला. ओरिगामी पेंटिंग आहे, फ्लुइड आर्ट आहे, झेंटल आर्ट, मॅन्डेला आर्ट जे कॉन्सन्ट्रेशनसाठी केलं जातं. असे काय काय प्रकार आहेत आणि आर्ट ही थेरपी कशी आहे याच्यावरती काय रिसर्च झालेला आहे आणि तुम्ही याच्यावरती वेगळं काय असं काम करताय? मी जेव्हा या आर्ट हे वर्कशॉप्समध्ये आले, आर्ट वर्कशॉप्स घ्यायला, तेव्हा मला रिअलाईज झालं की हे थेरपी म्हणून फार जास्त काम करायला लागले लोकांमध्ये. बिकॉज लहानपणीच प्रत्येकाने आर्ट बरोबर जुडलेले असतात. त्याच्यानंतर त्यांचा अजिबातच टच गेलेला असतो. प्रत्येकजण आपापल्या लाईफमध्ये बिझी झालेले असतात, स्ट्रेस आउट असतात. पण आर्ट ही इतकी सहजासहजी गोष्ट आहे जी आपल्याला माहिती असून पण आपण कधी लक्ष दिलेली नाही आहे. लहान मुलं तर करतातच आर्ट, पण त्यांनाही आपण खूप रेस्ट्रिक्टेड ठेवत असतो की हे करू नकोस, ते करू नकोस, इकडनं घाणून येतोस, तिकडनं घाणून येतोस. प्रत्येक लहान मुलगा हे कुठेतरी मातीत तरी काहीतरी करत असतं, हातामध्ये जरी पीठ जरी मिळालं तर त्याचं काहीतरी करत असतं, भिंतीवरती काढत असतो. तर ते आर्ट त्याच्या डेव्हलपमेंटसाठी फार गरजेचं आहे. त्याला फ्री हँड दिलं तर डेव्हलपमेंट होऊ शकते. हा एक मुद्दा आहे जो आपण त्याच्यावरती नंतर आपण चर्चा करणारच आहोत. परंतु आर्टचे काय काय प्रकार आहेत हे या ट्रीटमेंटसाठीचे? ओके, बेसिकली कोणीही करणारं जे एक आर्ट थेरपीमध्ये मी जे शोधलं ते एक फ्लुइड आर्ट आहे, जे कोणीही करू शकतं, ज्याला काहीही आर्टचं बॅकग्राऊंड लागत नाही. ते फक्त तुम्ही कलर्स कुठले चूज करता आणि कलर्स कसं पोर करता. डिफरंट वेज आहेत त्याच्यामध्ये कलर्स पोर करायचे. डिफरंट वेज आहेत कलर्स पोर करायचे. त्यांना हे असे डिफरंट पॅटर्न्स क्रिएट होतात आणि आपण एक खूप छान आर्ट स्वतः बनवलेली असं जे सॅटिस्फॅक्शन असतं, सेल्फ अकम्प्लिश्ड म्हणतो आपण त्याला, ते तुम्ही तुमच्या रूममध्ये किंवा कुठल्याही डेस्कवरती जिथे काम करता वगैरे तिथे लावू शकता. आणि खरंच खूप प्राऊड फील होतं की तुम्ही स्वतः बनवलेलं काहीतरी आहे. असंच करू शकतो. त्याच्यामध्ये मी कलर्स जे चूज करता की नाही, त्याच्यावरून तुमचं मेंटल स्टेज किंवा तुमची सायकोलॉजी, तुमचं डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस जे काय असेल ते तुम्ही जेव्हा ते करता ते कम्प्लिटली ओव्हरकम केलेलं असतं. तुम्ही एटलीस्ट तेवढ्या टाईमसाठी तरी तुम्ही फारच खुश असता किंवा सॅटिस्फाईड असता, फोकस्ड असता. आता या पेंटिंगबद्दल आपण बोललो, परंतु अजून एक जे आता आम्ही इथं नाही करू शकत, म्हणजे फायर पेंटिंग जे होतं अल्कोहोलचे कलर ओतून, ज्याचा भाग आम्ही आणला आहे परंतु ते इथं करू शकत नाही. तर त्याचं काय वेगळेपण आहे आणि ते मानसिकदृष्ट्या ते किती गरजेचं आहे, कशासाठी गरजेचं आहे? ते इंक बरोबर तुम्ही इंक्स मिळतात, हे त्याच्याबरोबर खेळून
तुम्ही हे बनवू शकता. ते फायर इफेक्टनी पण बनवू शकता, ब्लो इफेक्टनी पण बनवू शकता. तर ते असं दिसतं. पण आर्ट ही इतकी वास्ट गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये स्पेसिफिक असे काही 8-10 प्रकार आहेत असं नाही आहे. खूपच म्हणजे अनलिमिटेड नावं आहेत जी आपल्यालाही माहिती नाही आहेत आणि ती बेसिकली कॉमन लोकांना कळणार नाहीत. पण ही जी मी 2-4 तुम्हाला सांगितली की हे तुम्ही करू शकता, हे एक वॉटर कलरचं आहे जे नॉर्मल तुमच्याकडे घरी एखादं शीट असेल ड्रॉइंग शीट त्याच्यावर, तर वॉटर कलर्सनी तुम्ही हे असं काहीतरी ड्रॉ करू शकता. ओके, म्हणजे घरगुती वॉटर कलर आपले जे असतात हां, त्यानं हे तुम्ही बनवू शकता. परंतु आता हे कसं की आपल्याला जे वाटेल तसं कसंही ड्रॉ करणं गोष्ट वेगळी, परंतु ठराविक काहीतरी त्याला एक पॅटर्न असेल की म्हणजे काहीतरी एक थेरी असेल की याच्यानुसारच हे ड्रॉ करायला पाहिजे, असं काही आहे की आपल्याला वाटेल तसं ड्रॉ करणं? प्रत्येकाचं सिच्युएशन, ते ज्या सिच्युएशनमधून जायला लागलेत आणि प्रत्येकाची आवड निवड, प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येकाला काय आवडेल आणि काय नाही आवडेल आणि काय इझी वाटेल आणि काय अवघड वाटेल हे डिपेंड करतं प्रत्येक माणसावरती. त्यामुळे असं काही स्पेसिफिक नाही आहे की तुम्ही हेच केलं तर ते होईल किंवा तेच केलं तर काय होईल. आता मी मूळ मुद्द्यांच्यावरती येतो की सपनाजी ज्याच्यावरती काम करतायत, म्हणजे स्वतः ते त्याचे क्लासेस घेतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही याचे वर्कशॉप पण घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये त्यांचा अभ्यास आहे. जे मगाशी मी प्रकार सांगितले पेंटिंगचे, ओरिगामी, फ्लुइड आर्ट, जेंटल आर्ट आणि मेंडल आर्ट, याच्या आम्हाला म्हणजे एक्सप्लेनेशन, ओरिगामी म्हणजे काय? मगाशी तुम्ही ते कागदापासूनचं सांगितलं काहीतरी. तर मी बेसिकली हे बटरफ्लाईज आपलं नॉर्मल पेपरचं जे आपण लहानपणी प्रत्येकाने बोट बनवलेली आहे, तर विमान बनवलं आहे, बोट बनवली आहे लहानपणीची, त्यालाच ओरिगामी म्हणतात. ते एक जॅपनीज आर्ट आहे. बेसिकली हे असं आहे की तुम्ही जोपर्यंत एक कॉर्नर ते दुसरं कॉर्नर पेपरचा व्यवस्थित टू द पॉईंट जोडत नाही, त्याला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं, तोपर्यंत त्याची पुढची स्टेप तुम्ही क्लिअरली करू शकत नाही. बरोबर. तर अशी त्याची जी प्रत्येक स्टेप आहे त्याला फुल कॉन्सन्ट्रेशन लागतं एंडपर्यंतच्या स्टेप्समध्ये, तेव्हा जाऊन काहीतरी तुम्ही हे बनवतं, म्हणजे काहीतरी एक ऑब्जेक्ट बनतं किंवा काय हे फुलपाखरू बटरफ्लाय बनवलंय. हां, तसं एखादं फार युजफुल म्हणजे हे आहे की तुम्ही बुकमार्क बनवू शकता. बुकमध्ये आपण वाचतो त्या पेजला हे करण्यासाठी. हां, तुम्ही विकत घेता त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः काहीतरी कुठल्याही असेल ते न्यूजपेपरनी पण बनवू शकता. असं काही नाही आहे की कुठला तरी क्रिएटिव्ह पेपरच पाहिजे. हा झाला ओरिगामीचा प्रकार, म्हणजे याच्यात तर खूप सारे ॲटम्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण बनवू शकतोच. फ्लुइड आर्ट म्हणजे काय, जे आता आपण बघितलं ते फ्लुइड आर्ट. जेंटल आर्ट आणि मेंडेल आर्ट. मेंडेलामध्ये मेंडेला आर्ट म्हणजे डॉट्सनी तुमचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं आणि ते करतानाच तुम्हाला खूप कॉन्सन्ट्रेशन लागतं. तर एका डॉटपासून मध्ये जेव्हा एक डॉट देतो त्याच्यापासून नुसते डॉटवरतीच ती पूर्ण पेंटिंग असते, किंवा ते छोटंसं जे काही स्पेस असतं ते पूर्ण डॉटवरती. लोकांच्या संपर्कात किंवा आपल्या सर्वांच्या कुठेतरी नजरेतून गेलेल्या आहेत गोष्टी या, परंतु आपण त्याच्याकडे एक थेरपी म्हणून कधी बघितलं नाही. की आजच्या प्रकारची जी थीम आहे ती आर्ट ही एक थेरपी आहे, ती आहे या सपनाजी याच्यावरती काम करतात आणि ते एक्सप्लेन करणार आहेत. परंतु त्याच्याबद्दलची पूर्ण डिटेल्स गोष्टी आजच्या एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये आपल्याला पूर्ण देता येणार नाहीत. हे आम्हाला लिमिटेशन्स माहीत होती. याबद्दलच मी सर्वांना आवाहन करेन की याच्या म्हणजे कुठल्या आर्ट कधी करायचे पाहिजेत किंवा कुठल्या आर्टला काय कशानं उत्तेजना कशानं मिळते, तर या गोष्टी ज्या आहेत ना, या सगळ्या गोष्टी अभ्यासक आहेत सपनाचे, त्यांनाच माहीत आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला तर त्या गोष्टी त्यांच्याकडून तुम्हाला शिकायला मिळतील. परंतु आज हे थेरपी आहे ही फक्त आम्हाला लोकांच्यापर्यंत पोहोचवायची आणि आज कशी असू शकते ज्याच्यावरती ते काम करत आहेत. तर हे वेगवेगळे प्रकार झाले. मगाशी एक मुद्दा आपला मुलाखतीच्या आधी बोलताना जो असाच चर्चेत निघाला तो फार महत्त्वाचा मला वाटला. लहान मुलं सहसा कसेही खेळताना बघतो आपण, परंतु आपण त्यांना डायव्हर्ट करतो की नको हे नको करू, तू मातीमध्ये ते नको करू, परंतु तो काहीतरी ड्रॉ करत असतं. तुम्ही जे म्हटलात मगाशी ते साधा हातामध्ये त्याच्या पिठाचं म्हणजे कणकेचं गोळा जरी मिळाला त्याचं काहीतरी आकार बनवत असतं, तर त्याला फ्री हँड दिला तर ते डेव्हलपमेंटसाठी फार गरजेची गोष्ट असते असं म्हणतात. तर ते म्हणजे काय की त्याची एक आर्ट म्हणून डेव्हलपमेंट होते की सगळीच बुद्धीची डेव्हलपमेंट होते? पूर्ण एक मेंटल स्टेज त्याची एक वेगळ्या लेवलची क्रिएट होते जेव्हा तुम्ही त्याला फ्री हँड देता. आर्टमध्ये तुम्ही सगळेच सब्जेक्ट कव्हर करता. त्याला तुम्ही फक्त आर्टचाच फ्री स्पेस द्यायला लागलाय, पण तो त्याच्यामध्ये मॅथ्स पण करतो, त्याच्यामध्ये सायन्स पण करतोय, बऱ्याच डिस्कवरीज पण करायला लागलाय. तो त्या मातीत काहीतरी पॅटर्न्स ड्रॉ करायला लागलाय, स्वतःचं नाव लिहायला लागलाय, अल्फाबेट्स लिहायला लागलाय. तर बरंच काय काय वॉलवरती पण जेव्हा तो कलर्स काढतो तेव्हा तो कुठला कलर घेऊन काय काढायला लागलोय,
माहिती आहे की नुकसान व्हायला लागलं आहे, पण त्याची जी ग्रोथ होती आहे ती स्कूलपेक्षा पण फार जास्त प्रमाणात. हां, आर्टला तुम्ही खूप स्पेस दिलं पाहिजे आणि खूप इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे लहान ग्रोईंग एजमध्येच, की ते कम्प्लिटली स्वतःला डेव्हलप करू शकतील आणि प्रत्येक अँगलनी डेव्हलप करू शकतील. बरोबर, हा हे एक मुद्दा आहे आणि फार वेगळा मुद्दा आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट आहे की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी आपण या सध्याच्या पॅन्डेमिक काळामध्ये, कोरोनाच्या पॅन्डेमिक काळामध्ये लोकांना स्ट्रेस आणि ताणतणावाची खूपच जाणीव होते. तर या काळामध्ये सुद्धा मन रिलॅक्सेशनसाठी, म्हणजे माइंड रिलॅक्सेशनसाठी असेल किंवा प्रत्येक म्हणजे ही थेरपी फार महत्त्वाची आहे. तर ती कशी आहे? हां, इतकं डिप्रेशन आणि इतकं स्ट्रेस नॉर्मल म्हणजे एव्हरी अदर पर्सन ला झालं आहे आता. म्हणजे काय माहिती नाही कुठल्या रिझननी, पण हे फार नॉर्मल झालं आहे आता. तर प्रत्येकाला नाही माहिती ते कसं डील करायचं. आर्ट ही एक फार तुमच्या हाताशी असलेली गोष्ट आहे की जी तुम्ही घेऊ शकता आणि पटकन करायला घेऊ शकता. ती तुम्हाला डायव्हर्ट करते, ती तुम्हाला थोडंसं तुमच्या प्रॉब्लेम्स काहीतरी करत असतो ना त्यावेळी थोडं रिलॅक्स वाटतं. तर ही एक अशी थेरपी आहे. मला याच्याचबरोबर अजून एक प्रश्न घ्यायचा आहे की आर्ट एक थेरपी, आर्ट एक उपचार पद्धती म्हणून आपण आज बघतोय आणि त्याच्यावरती चर्चा करतोय. फक्त पेंटिंग हे आर्ट थेरपी म्हणून केलं जातं की आता आर्टमध्ये संगीत येतं, डान्स येतं किंवा भरपूर वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी थेरपी म्हणून यूज करता येतात का? हो, प्रत्येकाची जसं एक संगीत, म्युझिक ही एक थेरपी ऑलरेडी आहे. म्हणजे तुम्ही रिलॅक्सिंग म्युझिक ऐकता, तर तसं बरंच काय ऐकता. मी आर्ट बरोबर हे मेडिटेशन, बिकॉज कॉन्सन्ट्रेशन खूप लागतं, तर तुम्ही मेडिटेशन पण करू शकता. डुईंग आर्ट यू कॅन मेडिटेट. तर ती एक वेगळीच थेरपी आहे. म्युझिक थेरपी तर ऑफकोर्स आहे. आणि कुठली तुम्ही म्हणाला थेरपी? आपलं डान्स थेरपी आहे, म्युझिक आहे. आता ज्या आर्टचे जे भाग आहेत, म्हणजे आर्ट इज एन एक्सप्रेशन असणारी फॉर्म आहे. तर प्रत्येक आर्टमध्ये तुम्ही थेरपी शोधू शकता. तुम्हाला काय आवडतं, तुमचं कॉलिंग काय आहे ते बघून तुम्ही शोधू शकता. पण डान्स करायला मूड लागतो, डान्स करायला कोणतरी बरोबर पाहिजे. असं एकटंच तुम्ही करू शकता बाथरूममध्ये वगैरे, किंवा तुम्हाला मिरर समोर वगैरे करायचं असेल तर. पण जे नॉन डान्सर्स आहेत त्यांना डान्स करणं खूप अवघड होतं. तसंच पण आर्ट ही एक अशी गोष्ट आहे की तुम्ही नुसतं पेन आणि पेपर जरी तुमच्याबरोबर असेल ना, तर तुम्हाला एक वे मिळू शकतो. म्हणजे यू कॅन स्टार्ट युअर सेल्फ. तुम्ही स्वतः सुरू करू शकता ती थेरपी. डान्स पण करू शकता, म्युझिक पण करू शकता. म्युझिक कुठलंही ऐकून त्या टायमिंगला. मी आर्टमध्ये म्युझिक पण जोडलेलं आहे. मी जेव्हा वर्कशॉप्स घेते तेव्हा एक बॅकग्राऊंडला मेडिटेटिव्ह म्युझिक प्ले करते. ज्या टाईपचं क्राऊड आहे, ज्या पॅटर्न्समध्ये, कुठल्या प्लेसमध्ये घेते त्या टाईपमध्ये म्युझिक प्ले करते आणि ते होतं. आणि खूपदा लोक इतके खुश असतात जेव्हा एखादं खूप चांगलं होतं, तेव्हा ते डान्स पण करतात. सो ह्याच्यामध्ये तिन्ही कुठेतरी जोडलं जातं की खुशी मिळते तेव्हा ते डान्स पण करायला सुरू करतात. म्युझिक तर असतंच आणि आर्ट पण आहे. आता आर्टबद्दल बोलतोय तर आपण जर काही लोकांना घरीच असे प्रयोग करायचे असतील की मला काय वाटतंय किंवा मला त्याच्यामुळे कसं फील होतं असं जर बघायचं असेल लोकांना, तर त्यासाठी काय करायला पाहिजे, कुठले पेपर वापरायला पाहिजेत? म्हणजे आता इथं जो तुम्ही कॅनव्हास वापरला आणि या फायर आर्टसाठी काहीतरी एक वेगळी प्लेट आहे, हा घरगुती पेपर आहे. आता हे जे पेंटिंग आहे कृष्णाचं ते आपल्या ह्याच्या कॅनव्हासवरतीच केलं आहे. तर असं काय वेगळं करायला पाहिजे, कलर्स कुठले घ्यायला पाहिजेत, काय करायला पाहिजे, म्हणजे लोकांना काही असंच घरगुती प्रयोग करायचे असतील तर? मी घरगुती प्रयोग करण्यासाठी सांगेन की तुम्ही पहिला तर ओरिगामी करू शकता, बेसिक क्राफ्ट. हां, सेकंडली तुम्ही हे करू शकता की न्यूजपेपर्स असतात आपल्याकडे खूप सारे. तर न्यूजपेपरवरती ब्लॅक कलरनी तुम्ही कुठलंही पॅटर्न ड्रॉ केलं तर ते एक छान पेंटिंगसारखं दिसतं. म्हणजे तुम्ही इधर बटरफ्लाय ड्रॉ करा किंवा एक झाड ड्रॉ करा. वेगळ्या झाडांमध्ये खूप सारे पॅटर्न्स आहेत आणि इझी आहे झाड ड्रॉ करणं. तर कुठलेही झाड ड्रॉ करा न्यूजपेपरवरती. म्हणजे बिकॉज ब्लॅकच असतं इंक न्यूजपेपरचं, तर त्याच्यावरती ब्लॅक कलरनीच केलं ना तर ते फार इझिली होतं आणि तुम्ही इझिली करू शकता. हे बाकीचे जे आर्ट आहेत ते थोडेसे तुम्हाला वेगळं मटेरियल लागेल, तर ते तुम्ही येऊन आणून करू शकता. कलर्स बरोबर खेळा. बेसिकली कलर थेरपी ही आर्टमधली एक खूप मोठा पार्ट आहे की कलर्स बरोबर जेव्हा खेळता तेव्हा माइंड रिलॅक्सेशन फार पटकन होतं. बिकॉज कलर्स नाही बघितलेले असतात आपण सगळेच एका ह्याच्यामध्ये, जे मला आर्टमध्ये बघायला मिळतात.
म्हणजे एखाद माइंड रिलॅक्सेशनसाठी कलर्स थेरपी ही एक आहे. हां, आर्टमध्येच येतं ते कलर. पण तुम्ही जेवढं कलर्स बरोबर खेळाल, जेवढं कलर्सना बघाल, जेवढे कलर्स तुम्ही यूज कराल, तुम्हाला काय त्या टायमिंगला तुमचं काय कॉलिंग आहे आणि कुठला कलर तुम्हाला आवडतोय, कुठला कलर त्या टायमिंगला रेड आवडायला लागलाय, ब्लॅक आवडतोय, व्हाईट आवडतोय, ऑरेंज आवडतोय, येल्लो आवडतोय, त्याच्यावरून कळून येतं की तुमची लेवल ऑफ इमोशनल स्टेज काय आहे किंवा सायकोलॉजी तुमची कुठे चालली आहे, काय चालली आहे. आता ही बऱ्यापैकी ब्रशलेस पेंटिंग आहेत, म्हणजे इथं ब्रश वापरलेला नाही आहे, म्हणजे हातानं काही केले आहेत, इथं तर डायरेक्ट त्याच्यावरतीच कलर ओतून असं हे केलेलं आहेत. परंतु त्याच्यातनं सुद्धा एक मनाला वेगळं फील मिळतं आणि तुम्ही तर वर्कशॉपमध्ये अशा लोकांच्याकडून ते अनुभव ऐकत असाल. आणि हे होतं म्हणजे सहसा आपण या गोष्टीकडे इतकं दुर्लक्ष करतो जाता जाता, आपल्या जगात आपण सर्व बिझी असल्यामुळं. परंतु कला आर्ट ही एक आपल्या सर्वांच्यासाठी, म्हणजे लहानपणी जर आपण लहानपण आठवलं, मला मगाशी तुम्ही मुद्दा सांगितला त्यावरून एक क्लिक झालं की लहानपण जर आठवलं, प्रत्येकाला सगळ्यात पहिल्यांदा आवड असते ती कलेची. म्हणजे काहीतरी आपण वेगळं काहीतरी करत असतो, म्हणजे प्रत्येकाला आकार आणत असतो, कुठेतरी काहीतरी वेगळे कलर मिक्स करत असतो, कसेही असतात ते. परंतु ते आपण जोपासलं तर आपलं माइंड किती फ्रेश राहू शकतं. तेच फ्रेश माइंड आपल्याला आपल्या करिअरपासून सगळ्याच गोष्टींमध्ये किती चांगलं मोटिवेट करू शकतं आणि त्यापासून आपण पुढं कितीही झेप घेऊ शकतो. इतक्या सगळ्या संलग्न त्या गोष्टी आहेत. इतकं आपण जाता जाता नकळतपणे त्याला निग्लेक्ट केलं आहे, परंतु इतकं महत्त्वाचं आहे. आणि आज तुमच्यामुळं आणि जागतिक आर्ट डे, वर्ल्ड आर्ट डे जो आहे 15 एप्रिलला, त्याच्या पार्श्वभूमीवरती या मुलाखतीमधून आमच्या लोकांच्यापर्यंत पोहोचवता आलं. आणि खूप छान, म्हणजे खूप एक वेगळी गोष्ट, छोटी आहे, नॉर्मल आहे, घरोघरी करता येईल अशी आहे, परंतु फार वेगळी गोष्टच गेली आहे. मी आभार मानण्याआधी एक संदेश तुमच्याकडून अपेक्षित करतो की काय लोकांनी आर्ट थेरपीसाठी काय करायला पाहिजे. मगाशी तुम्ही घरगुती काय काय करायला पाहिजे सांगितलं, परंतु आर्ट ही एक थेरपी आणि मानसिकदृष्ट्या स्टेबल राहण्यासाठी एक फार चांगली गोष्ट आहे असं तुम्ही सांगितलं, तर एक संदेश दर्शकांसाठी. आर्ट ही बेसिकली सगळ्या एज ग्रुपसाठी आहे असं मला वाटतं. तुम्ही जेव्हापासून म्हणजे नेहमीच करत राहावा, जसा जसा जेव्हा पण वेळ मिळेल. आणि जेव्हाही प्रत्येकाचं काही ना काहीतरी लॉसेस आलेत, ग्रीफमध्ये असतात लोक, बाहेर नाही पडू शकत, एन्झायटी, डिप्रेशन, खूप वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रेस आहे लोकांना. तर तुम्ही हे थोड्या लहान प्रमाणात का नाही, पेन आणि पेपरवरती का नाही, पण प्लीज हे ट्राय करा तुमचं तुम्ही करायचं आणि बघा तुम्हाला किती चांगलं वाटतं. नाही खरंच. आणि मी हेही सांगेन की मोठमोठ्या ट्रीटमेंट घ्यायला किंवा खूप जास्त पैसे घ्यायला लोक जेव्हा दजत नाहीत आणि त्यांच्याकडे ती वेळ यायलाच नको. यासाठी नॉर्मल अवस्थेतच या गोष्टीचं महत्त्व लोकांना कळावं आणि बऱ्यापैकी आपलेच आजूबाजूचे नातेवाईक, मित्रमंडळी या गोष्टीकडे वळावेत. यासाठी याचं महत्त्व लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणे हा व्हिडिओ पण शेअर करा, कारण लोकांच्यापर्यंत एवढी माहिती वेगळी जाईल. सहसा ही माहिती इतकी जास्त नसते लोकांना की थेरपी असू शकते, तर त्यासाठी शेअर करा आणि नक्की व्हिडिओला लाईक करा. तुमची हॉबी पण तुम्ही जोपासली पाहिजे. म्हणजे हां, तुमची कला किंवा तुमचा जो काही इंटरेस्ट आहे तो तुम्ही त्या स्ट्रेससाठी यूज केला पाहिजे असं मला एक लास्टला वाटतं. की तुम्ही कला असू दे किंवा तुम्ही जसं म्हणाला की बाकीच्या पण थेरपीज आहेत, म्युझिक असू दे, डान्स असू दे, काही, तर ती एक गोष्ट तुम्ही कधीही तुमच्या आयुष्यातून त्याला कमी इम्पॉर्टन्स देऊ नका. जेवढं इम्पॉर्टन्स तुम्ही पैसे कमवायला देता, जेवढं इम्पॉर्टन्स तुम्ही तुमच्या प्रोफेशनला देता, तेवढंच इम्पॉर्टन्स तुम्ही स्वतःच्या मेंटल हेल्थसाठी दिलं पाहिजे. बिकॉज आर्टमधून तर मी शोधून काढलं की हे एक थेरपी आहे. बाकीची तुम्हाला प्रत्येकाला पण माहिती असतं की तुमच्यासाठी काय जास्त चांगलं आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला सगळ्यात जास्त जाणीव असते की आपल्याला काय रिलॅक्स करू शकतं. आणि खूप गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्याला माहीत नाहीत, ज्या आपल्याला रिलॅक्स करू शकतात. म्हणजे जसं पेंटिंग कधी केलंच नाही आहे, कळत नाही, केलेलं नसतं, त्यामुळे माहीत नाही आहे, परंतु या गोष्टींना आपण वेळ दिला पाहिजे. आणि खूप खूप धन्यवाद सपनाजी की आज तुम्ही कट्ट्यावरती येऊन इतकी चांगली माहिती दिलीत. थोडक्यात का असे ना, परंतु आज आमच्या दर्शकांच्यापर्यंत एक वेगळा मुद्दा गेला. आणि या वर्ल्ड आर्ट डेच्या निमित्तानं आजच्या गुढीपाडव्याच्या या शुभ मुहूर्तावरती मी म्हणेन की सर्वांच्यापर्यंत एक चांगला मेसेज आम्हाला देता आला. पुन्हा एकदा मी कट्टा कोल्हापूरकडून तुमचे खूप खूप आभार मानतो आणि आपल्या सर्वांचा निरोप घेतो.